त्यानंतरची बातमी आहे रत्नागिरीतून। रत्नागिरीतही जोरदार पाऊस सुरू आहे। रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे खेड दहिवली मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली। त्यामुळे पुरे दहिवली अंबोली रसाळगड या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे। दरम्यान याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन देसाई आपल्या सोबत आहेत। सचिन, कसा पावसाचा जोर पाहायला मिळतोय? गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे। पावसाचा हा जोर विशेषतः उत्तर रत्नागिरी म्हणजे दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण या भागामध्ये विशेष होता। गेल्या 24 तासांमध्ये आज सकाळपर्यंत जे 24 तास संपले त्यामध्ये चिपळूणमध्ये 138 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, दापोलीमध्ये 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर खेडमध्ये 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकूण उत्तर रत्नागिरीमध्ये काल रात्रभर ही पाऊस पाहायला मिळाला। या पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्या, त्याचा सगळ्यात फटका बसलाय तो खेडकडून दहिवली, आंगवली, रसाळगड हा जो मार्ग जातो, जैतापूर या गावांकडे जो रस्ता जातो या मार्गावरती दरड कोसळले आणि यामुळे या मार्गाची वाहतूक काल रात्रीपासून पूर्णतः ठप्प झाली। याचबरोबर या गावांकडे जाणारा जो पर्यायी मार्ग आहे या पर्यायी मार्गाच्या मोरीही खचल्यामुळे हा पर्यायी मार्गही ठप्प झाला आहे। त्यामुळे ही दरड बाजूला करेपर्यंत हा मार्ग पूर्ववत होऊ शकत नाही, इथली वाहतूक पूर्णतः ठप्प झाली। ज्या पद्धतीने रत्नागिरीमध्ये पाऊस होतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर त्यामानाने कमी आहे। फक्त सावंतवाडीमध्ये 54 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर वैभववाडीमध्ये 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळल्यात, इन्सुलीमध्ये काही ठिकाणी दरड खाली आली, तर करूळ घाटामध्येही पहाटेच्या वेळी दरड खाली आल्यामुळे या घाटातली वाहतूक ही प्रभावित झाली। एकूणच येणाऱ्या 24 तासांमध्ये पावसाचा हा जोर कोकण किनारपट्टीमध्ये कायम राहील असा अंदाजही व्यक्त केला गेला आहे।